नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते त्या कर्जमाफीबाबत आता एक मोठी आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने कर्जमाफी योजनेतील महत्त्वाच्या बदलांना हिरवा कंदील दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नेमका कोणता निर्णय झाला आहे, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि पुढे काय होणार आहे. मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते, कारण याच बैठकीत कर्जमाफी योजनेतील प्रस्तावित बदलांना मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने 2019 मधील कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. या घोषणेनुसार पूर्वीच्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ मिळणार होता, त्यांना आता जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासोबतच नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेत 2026-27 संदर्भातील काही अटी लावण्यात आल्या होत्या. त्या अटी हटविण्याची घोषणाही सरकारने केली होती. मात्र या सर्व घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी आवश्यक होती. आता ती मंजुरी मिळाल्यामुळे पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2019च्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या सुमारे 12,71,000 शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आता पुढील टप्प्यात या निर्णयाचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR जारी केला जाणार आहे. या GR मध्ये पात्र शेतकऱ्यांबाबत आवश्यक शुद्धीपत्रक तसेच सुधारित अटी स्पष्ट केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानावरील अटी देखील या GR मधून हटवल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळू शकतो. मित्रांनो, याआधी या कर्जमाफी योजनेसाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 2019 मधील पात्र लाभार्थी, 2 लाख रुपयांखालील आणि त्यावरील कर्जदार तसेच नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अशा विविध गटांचा समावेश होता. आता नवीन निर्णयानुसार या याद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार असून सुधारित पात्र लाभार्थ्यांच्या याद्या पुन्हा तयार करून त्या संबंधित पोर्टलवर अपलोड केल्या जाणार आहेत. त्यानंतरच पुढील पडताळणी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. हे लक्षात घ्या की GR प्रसिद्ध झाल्यानंतरही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवणे आवश्यक आहे. मात्र आज झालेली मंत्रिमंडळाची मंजुरी ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील GR कधी येणार, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कधी प्रसिद्ध होणार आणि पुढील प्रक्रिया कशी होणार, याबाबतचे प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे माझी योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.